नमस्कार, मी अल्पना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव्ह वर्ल्डवरती। तर आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूटचे लाडू। ते घरच्या घरी विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी बनवून पाहूयात। तर हे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या बऱ्याच कमतरता भरून काढण्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि हाडांना मजबूती देण्यासाठी तसंच केसांसाठी सुद्धा खूप जास्त उपयुक्त आहेत। तर पाहूयात आपण साहित्य काय काय लागेल। अर्धी वाटी काजू घेतलेत, अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी अक्रोड। तुमच्याकडे जी कोणती वाटी असेल, पेला असेल, त्याने तुम्ही हे मेजरमेंट घेतलं तरी चालणार आहे। ते इथे अंजीर घेतले 10 ते 12, पाव कप पिस्ता घेतलाय, पाव कप मगज बी आहेत आणि पाव कप पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया। हे ऑप्शनल आहेत ह्या बिया टाकणं। खरं तर टाकलं तर खूप छान, नसेल तर इग्नोर केलं तरी चालेल। अर्धा किलो खजूर घेतले आणि सोबतच 2 चमचे खसखस घेतली। ते इथे आपण हे सगळं साहित्य एकत्र काढून घ्यायचं जेणेकरून आपल्याला सारखं उठबस करावी लागणार नाही। तशा पद्धतीने सगळं साहित्य घेतलंय। खलबत्ता घेतलाय, खलबत्त्याच्या खाली जाडसर असे नॅपकिन टाकून घेतलेत जेणेकरून कुटल्यानंतर खाली फरशीला दणके बसू नयेत। तर हे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता किंवा हे खलबत्त्यामध्ये याच्यासाठी करते कारण चिरण्यासाठी आपण ड्रायफ्रूट्स बऱ्याचदा चिरून घेतो, तर चिरण्यासाठी खूप सारा वेळ जातो। तर अशा पद्धतीने तुम्ही जर खलबत्त्यामध्ये जर केलं, जिथे तुम्हाला अर्धा तास लागणार होता चिरायला, तिथे हे तुमचं 5 ते 10 मिनटामध्ये कुटून व्यवस्थित होतं आणि आपल्याला जशी त्याची भरड काढायची तशी व्यवस्थित निघते। मिक्सरला सुद्धा करू शकता, पण मिक्सरला अगदीच बारीक होऊ शकतं। खलबत्त्यामध्ये त्याला आपण पाहिजे तसं छान कुटता येतं, तर मी ते खलबत्त्याचा उपयोग करते। तर अशा पद्धतीने आधी बदाम कुटून घेतलेत, त्याच्यानंतर काजू थोडेसे जाडच ठेवलेत कारण सगळ्यात शेवटी आपण हे मिक्सर करण्याच्या आधी परत एकदा थोडंसं मिक्सरला फिरवणार आहोत, अगदी थोडंसं। त्यावेळेस हे जास्त बारीक व्हायला नकोत म्हणून थोडेसे जाडच ठेवलेत। अशाच प्रकारे पिस्तासुद्धा व्यवस्थित इथे कुटून घेतला। पाहत असाल तर पिस्त्याची सुद्धा छान अशी भरड निघालेली आहे। सोबतच आता अक्रोडही कुटून घेतलाय। हे इथे खूप कमी वेळ लागतो, जर तुम्ही कुटून खलबत्त्यामध्ये घेतला अशा पद्धतीने तो खूप कमी वेळ लागतो आणि आपल्याला पाहिजे तसं जाड किंवा बारीक असं ठेवता येतं। आणि तेच जर आपण चिरत बसलो सुरीने तर खूप सारा वेळ जातो। हे सीडसुद्धा अशा पद्धतीने ते कुटून घेतलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा खलबत्त्याचा नक्की वापर करू शकता। ही आयडिया तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा कमेंट करून। नंतर मिक्सरपेक्षा खलबत्ता मला जरा बरा वाटला किंवा चिरत्यापेक्षा जर असं बरं वाटलं, तर नक्की सांगा कमेंट करून तुम्हाला ही आयडिया कशी वाटली। तर अंजीरसुद्धा इथे कट करून घेतले, सुरीने अगदी होत नाही म्हणून नंतर शेवटी मी हातानेच त्याचे तुकडे केले। हाताने पटपट तुकडे झाले। सुरीने पाहत असाल त्याला पटकन कट बसत नाही कारण ते सुकून नंतर खूप असं वातड होतं आणि मग ते पटपट कट होत नाही। किंवा अशा पद्धतीने हाताने केलं तर पटपट होतं, स्पीड पण भेटतो छान। हे सगळे तुकडे करून घेतले, ते बाजूला काढले आणि आता मस्त खजूर आपल्याला घेतलेला आहे, तो अर्धा किलो आहे। सीड त्याच्यामध्ये आहेत, तर अशा पद्धतीने वरची जी टोक असते ती काढून घ्यायची। तुम्ही अशा पद्धतीने सुरीने चिरून घेऊ शकता आणि त्याच्यामधली बी वेगळी करून घ्यायचे। याचे तुकडे करून घेतले तरी चालेल किंवा नंतर ज्यावेळेस आपण हे परतू त्यावेळेस त्याचं छान मिक्सचर होतंच। हे इथे पाहत असेल तर सुरीने मी अशा पद्धतीने करून घेतलं। सोबतच लगेचच वाटीमध्ये बिया आणि त्याचं जे वरचं जे टोक होतं ते मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं। हे काळजीपूर्वक काढायचं आहे वरचं टोक आणि बी, नाहीतर काय होतं मिक्सरमध्ये वाटलं जाईल आणि ते नंतर कचकच लागेल, जे बिलकुल तुमचे लाडू खराब करू शकतं। तर हे बिलकुल चांगलं लागत नाही, बी किंवा ते वरचं जे त्याचं टोक असतं ते, त्याच्यामुळे ते काळजीपूर्वक व्यवस्थित काढून घ्यायचे। तुम्ही पाहत असाल तर सुरीने पण इथे वेळ लागतोय, तर मी इथे नंतर हातानेच काढायला सुरुवात केली आणि खजूर ही मऊ असल्यामुळे पटकन त्यातली बी वेगळी होते। त्या जागी जर खारीक असते, सुकी खारीक, तर ती आपल्याला कुटून घ्यावी लागली। इथे माझी मनीमेवा हळूहळू खजूर तिकडे संपवत होती, खायचं तिचं काम चालू होतं। तर आता सगळं झालंय, आता आपण हे सगळं भाजून घेऊयात। तर सगळ्यात आधी खसखस भाजून घ्यायचे। खसखस भाजताना तुपाचा वापर इथे करायचा नाही आहे, खसखस कोरडीच भाजून घ्यायचे। छान अशी खमंग खरपूस त्याचा वास यायला लागली की ती काढून घ्यायची आणि ती सेपरेट काढून ठेवायची कारण आपल्याला याच्यानंतर भरड काढायची आहे। ऑलरेडी आपलं सगळं कुटून झालेलं आहे, फक्त खसखस आपल्याला थोडीशी भरड काढून घ्यायची। तर आता खसखस भाजून झाल्यानंतर कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचे, त्याच्यामध्ये बदाम आणि पिस्ता घातला एकत्र। आता हे छान आपण कुटून घेतले, त्याच्यामुळे वेगळं वेगळं भाजायची गरज नाही, 2-2 तुम्ही पदार्थ एका वेळी भाजले तरी चालणार आहेत। तर इथे मी बदाम आणि पिस्ता छान असा टाकला त्याच्यामध्ये आणि छान असं मस्त खरपूस
त्याचा चांगला स्मेल असा सुटला पाहिजे, वास आला पाहिजे, दरवळला पाहिजे सगळीकडे. अशा पद्धतीने आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे तो. इथे पाहत असाल तर मस्त भाजला गेला आहे. तर तुम्ही हे ज्यावेळेस आपण कुटतो त्याच्या आधी भाजून घेतलं तरी चालेल. पण इथे काय होतं, आपण भाजताना तुपाचा वापर करतो किंवा तुपाचा वापर करणं न करणं हे ऑप्शनल आहे खरं तर. तर भाजताना जर तुपाचा वापर केला आपण कुटून घेण्याच्या आधी, तर ज्यावेळेस आपण ते मिक्सरला फिरवतो किंवा नंतर जे कुटून घेतो तर त्यावेळेस आहे ना मिक्सरचं भांडं असं चिवट होतं आणि आपल्याला जसं पाहिजे तसं आपल्याला तो कूट व्यवस्थित मिळत नाही. म्हणून मी हे सगळं नंतर भाजून घेते. सगळं आपला कूट व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर. तर बाकीचेही सगळे जे आपण कुटून घेतलेले पदार्थ नंतर कढईमध्ये घालून व्यवस्थित असे खरपूस भाजून घ्यायचेत. हे सगळं भाजून झाल्यानंतर आता आपण सगळ्यात शेवटी शेवटून 2 नंबरला म्हणूयात, सगळ्यात शेवटी आपण खजूर भाजून घेऊयात. सगळा खजूर याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. थोडंसं 1-1.5 चमचा तूप घातलं आहे आणि त्याच्यामध्ये आता व्यवस्थित खजूर भाजून घेऊयात. आधी सगळे आपण कुटलेले सगळे पदार्थ व्यवस्थित असे खमंग भाजलेले आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. हे छान असं खरपूस भाजलेलं आहे. तर इथे आता तुपामध्ये सगळ्यात शेवटी खजूर भाजून घ्यायचे आणि आपल्याकडे उलट नसतं, त्याला पुढचं टोक चांगलंच धारदार असतं. तर अशा पद्धतीने खजूर भाजताच आपल्याला ती छान अशी एकजीव करून घ्यायची आहे. जशी जशी ती गरम होते तशी ती थोडीशी मेल्ट व्हायला लागते आणि त्याचा छान असा गोळा तयार होतो. आणि आपण थोडंसं उन्हातल्याने असं वरनं चेचून घेतलं की ते छान असा मेल्ट होतो आणि आपल्याला जास्त नंतर मिक्सरमध्ये फिरवायची गरज पडत नाही किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटायची गरज पडत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही करून घ्याल तर आपले तेवढा वेळसुद्धा नंतर वाचणार आहे. तर अशाच पद्धतीने सगळा खजूर तुपामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे. पाहत असाल तर शेवटी पहा त्याचा असा मस्त गोळा तयार होतो आहे. तो मी परत फोडून घेते आणि त्याचं पाणी थोडंफार जे मॉइश्चर असेल त्याच्यामध्ये ते सगळं काढून जाईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सगळेच पदार्थ आपल्याला 3 ते 4 मिनटं हे भाजायचेच आहे. ड्रायफ्रूट असतील कुटलेले किंवा खजूर असेल, हे 3 ते 4 मिनटं आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे. अंजीरसुद्धा आपल्याला 1-2 मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचेत आणि हे सगळं एकजीव करून आपल्याला ते थंड होऊ द्यायचं आहे. सगळे पदार्थ आपले भाजून झालेले आहेत. आता खसखस मिक्सरला थोडीशी जाडसर अशी भरड त्याची काढून घेतलेली आहे आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. तर हे सगळं थंड होण्यासाठी असं सेपरेट करायचं आहे. खजूर चिवट असतो त्याच्यामुळे थोडंसं असं पांगवून ठेवायचं आहे, ज्याच्यामुळं लवकर थंड होईल आणि आपल्याला लाडू पटकन करता येईल. तर अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स करून हे थंड व्हायला ठेवून देऊयात. थोडंसं कोमट असताना किंवा पूर्ण थंड झाल्यानंतर हे अशा पद्धतीने हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. आता काय केलं, हे सगळं मिक्स केलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं टाकत हे थोडंसंच एक 10 ते 20 सेकंद फक्त मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरवल्यानंतर पाहत असाल तर खजूर असा सुटसुटीत झाला आहे आणि जास्त आपण त्याचे एकदम बारीक भुगासुद्धा केलेला नाही आहे. जेणेकरून काय होईल, ड्रायफ्रूटचा अगदी भुगा होणार नाही आणि त्याचं ड्रायफ्रूटची चव आपल्या तोंडामध्ये रेंगाळणार नाही. तर सगळं असं एकजीव एकसारखं झालेलं आहे, एकसंध झालेलं आहे. तर हाताने सगळं परत एकजीव केलं आहे आणि त्याचा असा छान गोळा तयार होतो आहे. आपल्याला त्याचा काही पिठाचा गोळा मळतो तसा मळायचा नाही आहे. तसा छान एकसंध गोळा झालेला आहे. पाहत असाल तर लाडू सहज त्याचा बनतो आहे. खूप जास्त मेहनत या लाडूला ओळायला लागत नाही. तर अशा पद्धतीने हे छान असे लाडू तयार होतात. आता माझी मनीमेव परत आली आहे लाडू खायला. तर अशा पद्धतीने छान असा लाडू तयार होतो आहे. तर मी हे सगळं परत एकदा छान असं एकजीव करते. थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून झाल्यामुळं थोडंसं ते गरम झालं आहे. आता थोडंसं 1-5 मिनटाची रेस्ट दिल्यानंतर छान असे आपण लाडू वळून घेऊयात. हे पहा, 1 हाताने सुद्धा हे लाडू वळता येतात. 2 हातांनी लाडू वळायची सुद्धा गरज पडत नाही आणि हाताला पाहत असाल तर तूप असं दिसत नाही, खूप असं चिवट दिसत नाही, कारण तुपाचं प्रमाण हे आपलं अगदी योग्य झालेलं आहे. आणि ड्रायफ्रूटसुद्धा आपण कुटून घेतल्यामुळे त्याचं असं तेल सुटलेलं नाही आहे जास्त आहे, त्याच्यामध्येच ते छान परफेक्ट झालेलं आहे. साधारण फक्त 2 ते 3 चमचे तुपाचा वापर करून आपण हे बनवलेले आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला या रेसिपीज आवडत असल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत असणारं बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारे नवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही ते मिस करणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. असेच मस्त रेसिपीज बनवत राहा आणि खात राहा.